कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की स्वतःच्या मनालाच विचारावं लागतं, मी एवढं सहन का करते? एक स्त्री सगळ्यांसाठी जगत राहते, आई म्हणून, पत्नी म्हणून, मुलगी म्हणून, पण स्वतःसाठी जगायचं ती विसरून जाते. तिच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात हजारो जखमा असतात. रात्री सगळे झोपल्यावर ती शांतपणे देवासमोर बसते आणि फक्त एकच प्रश्न विचारते, देवा, माझं दुःख कधी संपणार? पण माहिती आहे, देव कधीच शांत बसत नाही. तो फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतो. शुक्रवार हा फक्त दिवस नाही, तो आशेचा प्रकाश आहे. आई लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि प्रत्येक तुटलेल्या मनाला पुन्हा उभं करण्याची शक्ती आहे. आज जर तू खूप थकली असशील, जर तुला वाटत असेल की आता काहीच उरलं नाही, तर हे लक्षात ठेव, वादळ जितकं मोठं असतं तितकाच सुंदर इंद्रधनुष्य नंतर दिसतं. देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. आज तू ज्या अश्रूंनी रडतेयस ना, उद्या तेच अश्रू तुझ्या आनंदाचं कारण बनतील. लोकांनी तुला कमी समजलं असेल, तुझ्या प्रेमाची किंमत केली नसेल, तुझ्या त्यागाकडे दुर्लक्ष केलं असेल, पण देव सगळं पाहतोय. आणि लक्षात ठेव, ज्या स्त्रीने आयुष्यात खूप सहन केलं असतं, तिला देव एक दिवस इतका सुख देतो की जुने सगळे दुःख लहान वाटू लागतात. आज शुक्रवार आहे. आज स्वतःला आरशात बघ आणि स्वतःलाच सांग, मी कमजोर नाही, मी तुटलेली नाही, मी त्या देवीचा अंश आहे जिच्या शक्तीपुढे संकटही नमतात. कारण स्त्री हरत नाही, ती फक्त शांत राहून योग्य वेळेची वाट पाहते. आणि जेव्हा देव तिच्या बाजूने उभा राहतो, तेव्हा तिचं नशीब बदलायला वेळ लागत नाही. आज शुक्रवार, देवाकडे फक्त एकच मागा, शक्ती. कारण शक्ती असेल तर नशीब बदलायलाही वेळ लागत नाही.